मित्रांनो, मागील तासिकेमध्ये आपण भाग 1 पाहिला. मी श्रीमती माडीबोनी यसार तुमचं स्वागत करत आहे. प्रवीण दवणे यांनी मागील तासिकेमध्ये जो काही प्रसंग पाहिला आपण की बदलते जीवनशैलीवरून विविध प्रकारे विविध उदाहरणाद्वारे आपण पाहिलं की कसा व्यक्ती हा बनलेला आहे आणि पैशाने जगता येते हा एकमेव जीवनाचा उद्देश असला की कशा प्रकारचं मानवी व्यवहाराचं जे स्वरूप असतं ते स्वरूप बदललेलं आपण पाहिलं. तर जो काही पुढचा उर्वरित भाग आहे तो आज आपण पाहणार आहोत. संगणकाच्या बोटाने आयटीची कळ आयटीत फिरवत भारताचे अमेरिका करणारे आपणच अन पुन्हा अमेरिकेवर टीका करणारे सुद्धा आपणच. लौकिक प्रगती करणाऱ्या विज्ञानाचं कोड कौतुक करताना अलौकिक चिरंतन आनंद देणाऱ्या या मातीच्या वर्षाचं तेज लोपून कुठलं सुख मिळणार नाहीच. हेच त्रिवार सत्य आहे. मग खरं सुख ते कोणतं हेही कळण्यापासून आपण इतके दूर जाऊ की विनाश हाच विकास हा नव्या जगाचा मंत्र होईल. आता निव्वळ यंत्रसंवाद करून चालणार नाही. गरज आहे ती चिंतनाची. कुठं भरकटत निघालो आहोत हे कळण्यासाठी धावताना अंमळ म्हणजे अल्पशा वेळ थांबण्याची गरज आहे. विद्यार्थी मित्रांनो, आधुनिकीकरण झालं, जागतिकीकरण झालं. आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये आपण सर्वजण वावरत आहोत. ज्यावेळेस नवनिर्मितीची प्रेरणा आपल्या समोर मांडली लेखकांनी त्यावेळेस प्रत्येक गोष्ट ही विचारपूर्वक करायला हवी. भूतकाळाशी धागा जोडला पाहिजे. एक असा काळ होता की त्यामध्ये आपणाला मनातील ज्या भावभावना आहेत ते जिवंत साधण्याचं माध्यम होतं. परंतु आज भूतकाळाशी धागा जोडण्याचं कार्य करायचं आहे. म्हणजे वर्तमान स्थिती ही पूर्णपणे बदलवायची आहे. आणि हे करत असताना आपली भविष्याची स्वप्नेही रंगवणे निजलेली जी काही ऊर्जा आहे ती ऊर्जा जागून वर्तमान सुसह्य होण्यासाठी नवनव्या प्रयोगाची गरज आहे. यंत्रसंवाद म्हणजे यंत्राच्या साहाय्याने साधलेला जो संवाद आहे तो आज स्थितीमध्ये दिसून येत आहे. संगणक म्हणजेच कम्प्युटरवरती आपण ज्यावेळेस बसतो त्यावेळेस तो एक आपण यंत्र बनवलेलं आहे. त्या यंत्राचा त्या उपकरणाचा कितपत आपणाला वापर आहे. उद्योगधंद्याच्या माध्यमातून किंवा अगदी लहान मुलं जर पाहिलं आपण तर त्या छोट्या पिढीनेही तेच केलेलं आहे की ज्यावेळेस आपण संगणक बघतो तो हाताळत असतो की आपल्याला या वेळेचं भान राहत नाही. आणि हाच वेळ जो आहे तो वेळ आपल्या नातेवाईकांना म्हणा किंवा आपल्या घरातील मंडळींना देण्याचा आपण प्रयत्न करत नाही. त्यामुळे लेखक म्हणतात की फक्त आणि फक्त आपल्या यंत्राशी संवाद आहे. म्हणजेच यंत्राशी साहाय्याने साधलेला जो संवाद आहे त्याला यंत्रसंवाद म्हटले गेले. ही सर्व काही जी काही संवादाची भूमिका आहे ती एक बिनचेहऱ्याची बडबड आहे. म्हणजेच काय तर ईमेल असेल, चॅटिंग असेल, SMS असेल, फोनवरून बोलणं असेल, हे सर्व काही अप्रत्यक्षरित्या संवाद आहे. म्हणजेच माणसाचा माणसाशी जी नाळ जोडली गेलेली आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त संवादाच्या स्वरूपात. पण ही आजतागायत दिसत नाही. तर ह्याची जी यंत्र ह्याच मानवाने सर्व काही ग्रासून टाकलेलं आहे. जाणण्याची गरज आहे आपल्याला. संवादशून्य एकाकी पण नको आहे हे खरे आहे. पण आपणही कुणाला तरी संवाद न करता एकाकी पाडलं आहे. त्यामुळे अस्वस्थ होण्याची गरज आहे. संवाद नको होतो तोही स्वार्थासाठी आणि आता तो हवा आहे तोही स्वार्थासाठीच. ही लबाडी कायम ठेवली तर पुन्हा आणखी एक संवाद हवाय. या स्वार्थाचा मॉल उभा राहिला इतकंच. संवादाची इतकी गरज माणसाला का आहे याचा शोध या निमित्ताने घ्यायला हवा. मन हे प्रत्येक प्राण्याला आहेच, पण मनात सुखदुःखाची कंपन निर्माण होऊन त्यातून नवनिर्मिती करण्याचं अनोखं दान फक्त मनुष्य प्राण्यालाच आहे. म्हणूनच मेंदूतून प्रकटणाऱ्या अनेक नैसर्गिक प्रेरणापैकी एक नवनिर्मितीची प्रेरणा म्हणजे जो विचार
करायला लावतो, तो म्हणजे भूतकाळाशी धागा जोडतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला संवाद जर साधायचा असेल तर हा एकमेव माणसाच्या माणुसकीचा संवाद पाहणं, संवाद निर्माण करणं हे फार महत्त्वाचं आहे. यंत्रसंवाद करून चालणार नाही. त्याची कारणं हे अनेक असू शकतात. या यंत्रसंवादामुळेच विनाश हाच आपला विकास आहे असं त्या ठिकाणी दिसून येत आहे. मनासंबंधीचे जे काही प्रश्न आहे, मन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कार्य करणारा आपल्या शरीरातील अंतरेंद्रिय म्हटलं तरी चालेल. मनाचे प्रश्न माणूसपणाशी संबंधित आहेत आणि माणूसपण हे फक्त आणि फक्त पैशाने निर्माण करता येत नाही, तर त्याला हवा आहे एक प्रकारचा संवाद. आपण जर एकमेकांच्या भावनाच समजून घेत नसेल किंवा हल्लीची जी पिढी आहे ती पिढी आज खूप तडजोड करण्यामागे निघालेली आहे. याचं कारण एकमेव म्हणजे संवाद. तरुण वर्ग कुठेतरी या गोष्टीला कारणीभूत आहे असंच वाटत आहे. कौटुंबिक जीवनावर त्याचा परिणाम होत आहे. मुले वेगळीकडे भरकटत जातात, वृद्ध आईवडील एकीकडे भरकटत जातात आणि आपण मात्र फक्त आणि फक्त या यंत्राशी संवाद साधतोय. असं का होत आहे? या प्रश्नाचा उलगडा करण्यासाठी आपल्याला लेखकाने सांगितलेलं आहे की सर्वप्रथम यंत्ररूपी संवाद आपल्याला नको आहे. जसं की बटनांचा जो खेळ आहे, जो आपण ईमेल, चॅटिंग, SMS प्रत्येक संगणक असेल किंवा मोबाईल असेल, चॅटिंग करत असतो, बोलत असतो आणि एकमेव त्या उपकरणाला बोलणं म्हणजे बिनचेहऱ्याचा संवाद आहे. व्यर्थ आहे या सगळ्या गोष्टी. म्हणून लेखक म्हणतात की या संवादाला, या बिनचेहऱ्याच्या संवादाला कुठेतरी एक ओलावा पण मनातील भावभावना व्यक्त करण्यासाठी आपल्याला एक भविष्याचे स्वप्न रंगवते, निजलेली ऊर्जा जागून वर्तमान सुसह्य होण्यासाठी नवनव्या प्रयोगात गुंतते. माणूसपणाचं पोषण होण्यासाठी हवा एकमेव संवाद. संवाद हा माणूसपणाचा पायाभूत धर्म आहे. आज या धर्मसंकट आल्याने माणसं माणसासारखी वागत नाहीत असं दिसत नाही. त्यांना अधिकाधिक हव्यासाच्या कुठे थांबायचं हे कळण्याचा एकाकी पथच जीवनपथ वाटत आहे. लेखक असे म्हणतात की हे भविष्य फार मोठं आहे आणि या भविष्याचा जर आपण विचार केला तर क्षणात आहे आणि क्षणात नाही असंही म्हटलं जाते. म्हणून जे काही करायचंय ते आज वर्तमान स्थितीत केलं पाहिजे. उद्या करत बसल्यानंतर आपल्याला काही शक्य होणार नाही. म्हणून जो काही संवाद आहे तर तो संवाद हा आपणाला भविष्याचे स्वप्न रंगवण्यासाठी या वर्तमान स्थितीची गरज आहे. म्हणून जो काही आपण नवनिर्मितीची जी प्रेरणा करत आहे, जे कार्य घडून येत आहे, विचार करायला भाग लावत आहे, भूतकाळाशी धागा जोडण्याचं कार्य करत आहे. संवाद हा माणूसपणाचा पायाभूत धर्म आहे आणि हे त्रिकालबाधित सत्य आहे. माणसांनी माणुसकी ही राखलीच पाहिजे, कारण माणूस हा समाजशील घटक आहे. समाजाव्यतिरिक्त तो राहूच शकत नाही आणि हे एकाकी पण पाडलेलं आहे फक्त आणि फक्त या यंत्राने. या यंत्रसंवादामुळे माणूस हा कुठेतरी भरकटत चाललेला आहे आणि आज धर्माचं संकट आलेलं आहे. त्या देवाला सुद्धा विनवणी करण्यासाठी आपल्याला वेळ नाही आहे. का असं होत आहे? खूप हव्यास वाढलाय आणि या हव्यासाच्या पोटी माणूस आपला जो काही जीवनाचा मार्ग आहे तो कुठेतरी थिरकलेला आहे आणि त्याला ते वाटच सापडत नाही, तेव्हा ती वेळ निघून गेलेली असेल. नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही. ती त्याच्या नैसर्गिक विकासाच्या आड पदोपदी येत असल्याने पुढचे प्रश्न मनाच्या संबंधीच अधिक असणार आहेत आणि ते धनाने सोडवता येणार नाहीत. पुढे तर हे सोडवणारे तरी वेगळे उरतील का, ही सुद्धा शंका येते. इतकी मनोरुग्णता वाढण्याच्या आतच समंजस पालकांनी झडझडून जागं व्हायला हवं. लेखक, कलावंत, नेतृत्व, माध्यमं यांनी व्यक्तिगत अहंकार आणि केवळ आर्थिक मिळकतीच्या व्यावसायिकतेचा सुवर्ण मध्यावर आणून
मन जागरण करण्याची गरज आहे. हे करण्यासाठी कोणीतरी निमंत्रण देईल याची वाट पाहण्या इतकाही वेळ नाही. कविश्रेष्ठ केशवसुतांच्या या शब्दामध्ये आपण पुढे पाहणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, एक नवीन जीवनशैली आपण वापर करत आहे. या नवीन सर्व काही जी पिढी आहे, माणूस हा स्पर्धेच्या ठिकाणी उतरलेला आहे, स्पर्धा करत आहे, माणसांची टक्कर होत आहे. आणि हे करत असताना कुठेतरी आपण माणुसकी पण हरवलेला आहे. आणि याचा परिणाम एवढा झालेला आहे की अतिशय तो माणूस हा पैशाने धनाने वेडा होऊन गेलेला आहे. माणसाची मनोरुग्णता वाढलेली आहे, एक मानसिक आजार वाढलेला आहे. आणि हे गोष्ट होण्याच्या अगोदरच समंजस पालकांनी सुद्धा लवकरात लवकर जागं व्हायला हवे. जागं म्हणजे झोपेतून जागं नव्हे, तर त्यांनी स्वतःहून तयारीला लागलं पाहिजे की आपली पिढी कुठेतरी भरकटत आहे आणि तिला परत एकदा या एक नवीन प्रेरणा जी आहे ती प्रेरणा देण्याचं कार्य ही जुनी पिढी करत आहे. म्हणून माणसांना हे थोडी जी आपण आपले आई वडील असतील, आजी आजोबा असतील, एकत्रित कुटुंब पद्धती ही खूप महत्त्वाची आहे. याचा सर्वव्यापी परिणाम सर्वस्व आपल्या कुटुंबावर होत आहे. घर, आई वडील, माणसं यांच्यामधला जो नातं आहे ही सुद्धा कुठेतरी उपयुक्ततेच्या पातळीवर आलं आहे. माणसामधील मानवी संबंधही नष्ट झालेत. आईवडिलांनी स्वतःचे सर्वस्व ओतून मुलांना वाढवलं, पण त्याबद्दलची कोणतीही जाणीव मुलामध्ये शिल्लक राहिलेली नाही. स्पर्धेनं तर इतकं करकचून आवळून टाकलं आहे की अक्षरशः ते आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांना सुद्धा वेळ देऊ शकत नाही. म्हणजेच काय, तरी पराकोटीची जी स्पर्धा आहे ती सुद्धा माणसाला, आपल्या मुलांना, आपल्या छोट्या छोट्या बालकांना कुठेतरी या स्पर्धेपासून, या यंत्रापासून आपल्याला दूर करायचं आहे. आणि एक मानवी व्यवहाराचं स्वरूप, हे भावभावनांचं चित्रण, हे संवादाचं स्वरूप सर्वप्रथम घरातून म्हणजेच कुटुंबातून केलं पाहिजे. आणि हे आता सध्या आपल्याला मन जागं करण्याची गरज आहे. वास्तवाची सध्याची स्थिती आहे, या भीषण स्थितीतून आपण जात आहोत, ही कुठेतरी थांबायला हवी. कविश्रेष्ठ केशवसुतांनी सुद्धा हेच म्हटलेलं आहे की कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुतांनी आपणाला छोट्याशाच 4 ओळीमधून खूप काही सांगण्याचा प्रयत्न केलेला, एक स्फूर्ती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. की तरुण युवकांना जो संबोध केलेला आहे ते म्हणजे, उठा उठा बांधा कमरा, मारा किंवा लढत मरा. उठा उठा बांधा कमरा, मारा किंवा लढत मरा. सत्वाचा उदयच तू करा, सत्वाचा उदयच तू करा. चला उठा, लवकर जागे व्हा आणि जे काही आपलं अस्तित्व आहे हे अस्तित्व टिकवायला हवे. या उंच उंच गगनचुंबी ज्या इमारती आहेत, हे मानसिकरित्या ही पुढील पिढी जी आहे, ही पुढील पिढी आपणाला भक्कम करायची आहे. आणि चांगल्यारीत्या जगण्यासाठी या मॉलची, या गगनचुंबी इमारतीची काही गरज नाही. आपण फक्त आता माणुसकी जागरण करूया, माणुसकीचं जागर घालायचं आहे. आणि म्हणून शेवटी कवी आपणाला असे सांगतात की चला माणूस बांधूया अंतरीच्या उमाळ्याने, संवादातील जिव्हाळ्याने. चला माणूस बांधूया अंतरीच्या उमाळ्याने, संवादातील जिव्हाळ्याने. विद्यार्थी मित्रांनो, प्रणव दवणे यांनी खूप सुंदर अशी पाठ ठेवलेला आहे. प्रश्नपर्व, एक वैचारिक पाठ आपणाला इयत्ता 11वीला ठेवलेला आहे. आणि हे ठेवण्यामागचं एकमेव कारण असं आहे की ही जी नवनिर्मितीची जी प्रेरणा घेऊन आलेली ही जी जीवनशैली आहे, ही माणुसकीपणाचा एक प्रकारचा वाईट कळस गाठलेली आहे. म्हणजेच काय, यंत्रांनी माणूस हा ग्रस्त झालेला आहे. त्यासाठी आपणाला जागं व्हायचं आहे आणि माणसाच्या माणुसकीपणाची नाळ जोडायची आहे.
सध्याचं जे हे वातावरण आहे अत्यंत उपयुक्ततावादी बनलं आहे आणि या वातावरणामध्ये आज भावनांची किंमत राहिलेली नाही. पैसा हा एवढाच एकमेव हेतू या ठिकाणी मांडला गेलेला आहे आणि हा इतर प्राणी व माणूस यांच्यात काहीच फरक उरलेला नाही, की फक्त आणि फक्त एक फरक उरलेला आहे आणि तो म्हणजे नात्यांचा हळुवारपणा जपला पाहिजे. म्हणून एक पिढी आहे, त्या पिढीला सुद्धा कुठेही तडा न जाऊ देता आपण माणसातला जो माणूस आहे तो नष्ट होऊ द्यायचा नाही. माणसामधला नष्ट झालेला जो संवाद आहे हेच सर्व काही त्यामागचं कारण आहे. माणसामध्ये भावपूर्ण हृदय नाते आपण निर्माण करू शकलो नाही तर सर्व माणसांना मानसिक आजाराने ग्रस्त होईल आणि त्याबद्दल लेखकाने एक प्रकारची खंत निर्माण केलेली आहे. म्हणून या नवनिर्मितीच्या युवकांना सांगितलं गेलेलं आहे, एक प्रेरणा दिलेली आहे, एक उद्घोषणा केलेली आहे आणि एक प्रकारचं सर्वामध्ये ह्या शब्दामध्ये खूप सामर्थ्य आहे आणि ते आपण ओळखलं पाहिजे, की चला माणूस बांधूया अंतरीच्या उमाळ्याने आणि संवादातील जिव्हाळ्याने. अशा प्रकारे या ठिकाणी पाठ संपलेला आहे. मी निरोप घेत आहे. धन्यवाद.